तर या स्क्रीनवरती इथे आता आपण ना पिवट चार्ट कसं करायचं ते तुम्हाला दाखवतो. आता फॉर एक्झाम्पल हा डेटा आहे, ओके, इन्सर्टमध्ये जायचं आहे. पिवट कधी पण इन्सर्टमध्ये असतं. तर इथे चार्ट म्हटलात ना तुम्ही की नॉर्मल चार्ट पण येतं, तर ते दाखवतो मी तुम्हाला. नॉर्मल चार्ट वगैरे ते ॲक्च्युली आधी दाखवायला हवं होतं, पण आता पिवट जसं आपण टॉपिक चालू केलं ना, म्हणून पिवट थोडे ॲक्च्युली असं बघायला गेलं तर पिवट चार्ट इझी आहे नॉर्मल चार्टपेक्षा. तर तुम्हाला पिवट चार्ट दाखवून घेतो मी. मग नॉर्मल चार्टवरती पण येऊया आपण, जर आपल्याकडे आज वेळ होणार तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण येऊया. ओके, तर इथे काय करतोय आपण, हे बघा रेकमेंडेड पिवट, ते हे नको घेऊया आपण. इथे पहिले टेबल घेऊया आपण, पिवट टेबल. ओके, तर पिवट टेबलमध्ये आपण न्यू वर्कबुकमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. न्यू वर्कबुकमध्ये आलं आपलं पिवट टेबल. इथे आता परत आपण इझी आज काहीतरी वेगळं घेऊया आपण, डिपार्टमेंट घेऊया. खूप आपण कंट्री आणि सिटीवरती घेतलं. तर हे तुमचे डिपार्टमेंट आहेत आणि डिपार्टमेंटमध्ये किती लोक काम करतात तुमचे. म्हणजे ह्या डिपार्टमेंटमध्ये 96 आहेत, ह्या डिपार्टमेंटमध्ये 9658 आहे. तुमचे डिपार्टमेंट वाईज डेटा घेतला होता आपण. तर ह्याला आता हे तुमचं नवीन व्हर्जनमध्ये मी सांगतो तुम्हाला. जर तुमचं ओल्ड व्हर्जन असेल ना, तर इथे तुम्हाला मी जसं बोललो ना की ते पिवट इन्सर्टला जाताना इथे तुमचं पिवट ह्याचं ऑप्शन येईल डायरेक्टली टेबलचं. त्यात तुम्हाला हे पण येतं आणि टेबल पण डायरेक्टली येऊन जातं. पण आता ॲडव्हान्स व्हर्जनमध्ये काय होतं, इथे टेबल पहिलं मी घेतलं आणि इथे पिवट चार्टमध्ये मी गेलो. तर आता ते विचारतंय काय पाहिजे, पाय चार्ट पाहिजे किंवा काय. आता जनरली बघा, जरा जसं मोठा डेटा असेल ना तर आपण कॉलम चार्टमध्ये जातो. तर कॉलम चार्टमध्ये जर तुम्ही गेला तर हे आता मी सिलेक्शन देतो आहे कॉलम चार्टचे. सिलेक्टेडच आहे. हे नवीन नवीन फंक्शन्स आहेत. माऊस ठेवलात ना की ते मोठं करून दाखवतो तुम्हाला. तर असं पण तुम्ही घेऊ शकता, पण हे काही उपयोगाचे नाहीत. आपल्याला हे घेऊया आपण, कारण आपला डेटा तेवढा मोठा नाही आहे. तर अशा प्रकारे बघा तुमचा चार्ट आला. तर इथे तुम्ही हे चेंज वगैरे सगळं करू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला पाहिजे ते टाकू शकता. इथे एक्सेल टाकू आपण, ठीक आहे. हे असं चेंजेस तर करू शकता. परत जे तुमचं हे सगळं आहे ना चार्टमध्ये, आता तुम्ही इथे लेबल्स नाही आहेत तुमच्या. म्हणजे ही संख्या किती आहे अकाउंटिंगची संख्या बघाल तर 96 आहे, पण इथे दिसत नाही आहे. हवी आहे की नको आहे हे चॉईस आहे तुमच्याकडे. पण जर हवी असेल राईट क्लिक मारा, ॲड डेटा लेबल्स करा. इथे सगळ्यात याचे डेटा लेबल्स येतील. तर इथे तुम्ही राईट क्लिक मारल्यावर जसं डेटा लेबल आलं. आता हे डेटा लेबल जे तुमचे आहेत, आता फॉर एक्झाम्पल हे जे सिलेक्ट होतात, एक सिलेक्ट केलं की सगळे सिलेक्ट होणार तिथे. आणि यांना फॉर्मॅट करायचं तर इथे तुम्हाला सगळं ते ऑप्शन्स भेटतात, फॉर्मॅटचे ऑप्शन. समज जर तुम्ही जुनं एक्सेल वापरत असाल, इथे जर ते तुमचे ऑप्शन येत नसतील तर डिरेक्टली इथे जाऊ शकता तुम्ही. आता फॉर एक्झाम्पल इथे हे जर तुम्ही कमी केलं त्याची साईज, ते बघा कमी झाली, इथे साईज वाढवू शकता. ओके, हे तर तुम्हाला इझी ॲक्सेससाठी इथे सगळं दिलेलं आहे. हे नवीन तुम्हाला 365 किंवा 21मध्ये हे सगळे ऑप्शन्स मिळतात तुम्हाला. तर आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही ह्याची पण साईज कमी जास्त करू शकता. इथे जाऊन कमी करा. तर मी हे वापरतोय कारण खूप जणांकडे कदाचित कधी कधी जुनं ऑफिसेसमध्ये तर जुनंच वापरतात बऱ्याचशा. हल्ली लोक नवीन वापरायला लागली आहेत ते एक्सेल, कारण महाग असतं त्याचं लायसन्स. जे कॉर्पोरेटचं लायसन्स येतं ना, म्हणजे तुम्ही काय बोलतात, एंटरप्राइज लायसन्स बोलतात त्याला, ते महाग असतं. त्याच्यामुळे तर बरेच लोक 7 वगैरे वापरतात. तर असं तुमचं आहे हे सगळं ॲक्सेस. हे जास्त ॲक्सेस विक्सेसमध्ये हे आपण तुम्ही स्वतः एक्सप्लोर करा. मी बोलीन की कसे तुमची नावं चेंज होतात. तर ह्याच्यामध्ये मी डिटेल जात नाही, कारण खूप अति लेंदी होणार व्हिडिओ हे सगळ्यामध्ये गेलो तर. ते तुम्ही स्वतःच एक्सप्लेन करा, स्वतः एक्सप्लोर करा ते तुम्ही. ओके, आता हे झालं तुमचं टेबल. पण इथे तुम्हाला फॉर्मॅटचे भरपूर ऑप्शन्स आहेत. इथे पण वरती जाऊन पण तुम्ही सगळे टेबल, आता ते चार्ट आहे ना तुमचं, हे जे ज्याला ते काय बोलतात, बार चार्ट बोलतात त्याला. तर बार चार्टचं पण तुम्ही बघा असे इथे जाऊन फॉर्मॅट सगळे बदलू शकता. ते कलर पण चेंज होतात इथे. हे तर तुमची डिफाईन त्याची हे असते, स्कीम असते, एक कलर स्कीम असते. तर हे इथे पण तुम्ही आहे ना ह्याची पण कलर स्कीम, जसं तुम्ही त्याच्यामध्ये बघितलात की डिटेल कलर करू शकता तुम्ही, तर याच्यामध्ये पण डिटेल कलर तुम्ही करू शकता. अजून तुम्हाला जे पाहिजे ते कलर तुम्ही डिटेलमध्ये सगळे घेऊ शकता कलर. तर असं तुमचं हे येतं. हे तुमचं कलरिंग वगैरे झालं किंवा फॉर्मॅटिंग झालं त्या चार्टचं. ओके, तर आता आपण हे चार्ट डिलीट करू. एक मिनिट, डिलीट करू. ओके, हा तुमचा डेटा होता, ऑटोमॅटिक कॉलममध्ये गेलं ते डिपार्टमेंट. आता जर समज आता ते छोटा डेटा असेल ना, तर त्याच्यामध्ये ते दुसरा चार्ट एक बघून घेऊ आपण लगेच. इथे जाऊया इन्सर्टमध्ये, पिवट टेबलमध्ये गेलो, फ्रॉम पिवट टेबल बघितलं, न्यू वर्कशीटमध्ये गेलो आणि कंट्री वाईज आता परत एकदा घेऊया जर, किंवा मेल फिमेल वाईज घेऊया आपण ते ह्याच्या पाय चार्टसाठी. जेंडर घेतला आणि किती एम्प्लॉई होती ते. ओके, तर हे आता तुमचं 2 आलं. आता इथे तुमचं चार्टमध्ये जायचं आपल्याला आणि पाय चार्ट. ओके,
तर हे तुमचं पाय चार्ट झालं. तर इथे तुम्ही जनरली आहे ना, जर तुम्ही ॲड डेटा लेबल केले ना, तर इथे हे येतं त्याचे किती मेल आहेत आणि किती फिमेल आहेत ते इथे आलं तुमचं. ओके, फॉर्मॅट डेटा लेबलमध्ये गेलात की इथे तुम्हाला छोटं पाहिजे, मोठं पाहिजे, सेंटरला पाहिजे, काय ते सगळं तुम्ही करू शकता इथे तुम्ही फॉर्मॅटमध्ये. फॉर्मॅटिंग जेवढं पण आहे ना, तर तुम्ही स्वतःच्या आयडियाने एक्सप्लोर करा. प्रत्येकाची कलरची टेस्ट वेगळी असते, सगळ्याची टेस्ट वेगळी असते प्रत्येकाची, त्याच्यामुळे ते करा. हे तर तुम्हाला सरकवायचं आहे कुठे खालीवरती, तर त्याला पण आहे. फॉर्मॅट लेजंड केलात ना, तर इथे बघा टॉप लेफ्ट, इथे लेफ्टला गेलं, इथे टॉपला गेलं, इथे बॉटमला गेलं, ते पण तुम्ही सगळीकडे सरकू शकता. आता ह्याची जर साईज मोठी कमी करायची आहे तर हे असं मॅन्युअली सरकवा, इकडे कुठे हवं तिकडे. हे पण तुम्ही मोठं छोटं काही करू शकता फॉर्मॅटिंग. ते सगळं तुम्ही एक्सप्लोर करा तुमचं तुम्ही. फॉर्मॅटिंग जरा वेळ काढा आणि हे सगळं एक्सप्लोर करा इथे वरती जाऊन. हे फॉर्मॅट चार्ट्स वगैरे काय आहेत. तर अशा प्रकारे तुमचं चार्ट टाकू शकता तुम्ही. ठीक आहे, तर आता चार्ट हे झालं. आता तुम्हाला 2 टाईपची चार्ट दाखवले. आता फॉर एक्झाम्पल ना, मिळता जुळता डेटा असेल, आता तुम्हाला बार चार्टमध्ये मी एकदा जाऊन दाखवतो. तर इथे तुम्हाला ह्या डेटावरतून चार्ट मारायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बार चार्टमध्ये काय फरक आहे, तर बार चार्टमध्ये हे घेतलं आपण. ओके, तर इथे आता ना तुमचा ही जी आहे ना, ही स्केल असते. आता कधी कधी ना डबल बार चार्ट मारायला सांगतात तुम्हाला. ओके, फॉर एक्झाम्पल आता मी सांगतो तुम्हाला की इथे आपण कंट्री वाईज जर एक्झाम्पल घेतलं, पिवटचं ऑप्शन्स कंट्री वाईज जर घेतले आपण, तर हे वेगवेगळ्या कंट्रीचे असे आले. ओके, पण ते काय आहे माहिती आहे तुम्हाला, जे हे ना, ते डेटा ना तुमचा कधी पण ना मॅचिंग असला पाहिजे थोडासा याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल एखाद्या कंट्रीमध्ये इथे तुमचे ना 20 ते 40च आहेत, तर एक कंट्री आहे ना इथे तुमची एकदम खाली अशी दिसणार तुमची. तर कधी पण बघा ना, स्केल्स जी आहे ना ही, आता फॉर एक्झाम्पल 2 टाईपचे जर डेटा घेता येते, 2 ॲक्सिस आपले 2 तुम्ही फॅक्टर्स घेताय ना, त्याची स्केल कधी पण मॅच करा. ते 100, 200, 300. एखाद्या याच्यामध्ये तुमचा डेटा 50-50 किंवा 10-10 असेल ना, तर इथे खाली दिसणार, तो डेटा दिसणारच नाही चार्टमध्ये. भरपूर लोकांना हे कळत नाही की ते चार्टमध्ये डेटा कसा. तर इथे तुम्ही हे करा, त्याचा डेटा ते साईज बघून घ्या तुमचा. ॲक्सिसवरती तुमच्या कितपत दिसेल डेटा, एवढं तुम्ही बघून घ्या त्याच्यावरती. तर असं तुमचं होतं हे चार्ट कसं बनवायचं त्याचं. ओके, तर हे होतं तुमचं चार्टचा डेटा. आता चार्टमध्ये अजून एक तुम्हाला प्रकार दाखवतो. जर ॲट्रॅक्टिव्ह बनवायचे असतील ना चार्ट, तर इथे पाय चार्ट घेतलं मी. ओके, पाय चार्ट आलं तुमचं. जरा इथे डिझाईनमध्ये वगैरे जर गेलात ना तुम्ही, पॉवर पॉईंटमध्ये वगैरे चार्ट टाकायचे आहेत तुम्हाला, तर थोडेसे असे काहीतरी ह्याचे टाका चार्ट्स. काय म्हणतोय मी, डिझाईन व्यवस्थित जरा करून टाका त्या चार्ट्सला. आता फॉर एक्झाम्पल हे बघा, हे मी घेतलं आहे. तर आता अजूनही हे तुम्ही जर काळं बघितलं तरी डल, म्हणजे असं दिसतंय, डल दिसतंय. तर इथे काय नाही, इथे तुम्ही इथे या आणि ते शेप्समध्ये जायचा. शेप इफेक्ट्समध्ये ना ते बघा, ते थोडंसं आता कसं 3D टाईप त्याला थोडासा असं लुक आला. तसं तुम्ही, जसं मी बोललं की तुम्ही स्वतः एक्सप्लोर करा फॉर्मॅटिंग्स वगैरे सगळे. तर येथे टोटलला तुम्ही इथे वर्ड ॲड करू शकता. टोटलला इथे बघा असं काहीतरी, किंवा बघा असं करा, म्हणजे थोडंसं चांगलं दिसतं असं. तर ठीक आहे, ते तुम्ही स्वतः एक्सप्लोर करा तुमच्या टेस्टप्रमाणे, कलरप्रमाणे सगळं करा तुम्ही. तर हे मी तुम्हाला बेसिकली दाखवलं की चार्ट कसं येतं वगैरे. ओके, तर हे तुमचं चार्ट आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही पिवट्सवरतीच एक व्हिडिओ आपण घेऊ अजून, आणि त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काहीतरी डिटेल थोडंसं दाखवेन मी पिवट्सचं. तर आजच्या इंटरव्ह्यू टिप्समध्ये आपण तुम्हाला, जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की आपण थोडंसं इंग्लिशबद्दल बोलत होतो, तसं अजून मी काहीतरी तुम्हाला टिप्स देईन इंग्लिशबद्दल आज. तर जेव्हा तुम्ही म्हणजे जे इंग्लिश कन्व्हर्सेशन, जसं मी लास्ट टाईम बोललो की तुम्ही वर्ड्स वापरा, जे तुमचे इज, वॉज, जे वॉट एव्हर जे कनेक्टिंग वर्ड्स आहेत ते. तर दुसरं मी बोलीन ना की टेन्सवरती थोडासा ना लक्ष द्या. म्हणजे तुमचा मराठीमध्ये काळ जो बोलतात त्याचा, की इज, वॉज, म्हणजे इज प्रेझेंट, वॉज तुमचं हे आहे. आता मी ते डिटेल शिकवायला इंग्लिशचे क्लासेसमध्ये ते तुम्हाला मिळेल, सगळं ते बुकमध्ये मिळेल तुम्हाला, रेन अँड मार्टिनमध्ये. पण सांगतो एक टेन्सकडे आहे ना खूप बारीकीने लक्ष द्या. म्हणजे आपण काय बोलतोय, फ्युचरमध्ये बोलतोय की पास्टमध्ये. आता हे मी कशावरून बोलतोय माहिती आहे, मी भरपूर इंटरव्ह्यू ऐकले आहेत मुलांच्या देताना, कारण मी स्वतः पण एका HR डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो. तर त्यावेळेला मी हे भरपूर ऑब्झर्वेशन जे माझ्याकडे आले आहेत ना, तर त्याच्यावरून मी हे तुम्हाला बोलतोय. परत मला डॉमिनेट नाही करायचं आहे कोणाला. ज्यांना येतं इंग्लिश एक्सपर्टली ते खूप एक्सपर्ट आहेत आणि कीप इट अप. तुम्ही अभ्यास तुमचा पुढे चालू ठेवू शकता. पण ज्यांना डिफिकल्टी होते, काहीतरी ज्यांना अडचण येते, त्यांच्यासाठी आहे. तर तुम्ही ते करा. जसं मी बोललो तुम्हाला की टेन्स एक बघा. ओके, तर टेन्सवरती खूप डिटेल स्टडी करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये
मी तुम्हाला अजून काही इथे टिप्स देईन इंग्लिशचे. तर तुर्तास आपण थांबू इथे. आणि मित्रांनो मैत्रिणींनो, तुम्हाला मी आशा राखतो तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब कराल, लाईक करा, खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतं तेवढं शेअर करा. आणि येस, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.